हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम्सच्या अंडर बँकर्स अल्गोरिदम, रिसोर्स रिक्वेस्ट अल्गोरिदम अँड सेफ्टी अल्गोरिदम स्टडी केलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. स्टार्ट करूया. Considering a system with 5 processes P0 through P4, total 5 processes असणार आहेत. P0, P1, P2, P3 आणि P4. ओके, सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करत असताना तो जो तुम्हाला टेबल दिसतोय तो तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करून घ्या. कारण का माहिती आहे का, कॅल्क्युलेशन करताना सारखं ह्या स्लाइड्स मी वर खाली करत राहिले तर तुमचं गोंधळ होईल. त्यासाठी मी सांगायले हा जो काही टेबल आहे ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना इझी जाईल. ओके, अँड 3 रिसोर्सेस ऑफ टाईप A, B, C. रिसोर्स टाईप A has 10 instance, B has 5 instance and type C has 7 instance. Okay, suppose at time t0 following snapshot of the system has been taken. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल 5 प्रोसेसेस असणार आहेत P0 टू P4. मग त्या प्रोसेसेसचे अलोकेशन, मॅक्स व्हॅल्यू अँड अवेलेबल अशा 3 कॉलम्स दिलेले आहेत आणि त्यांच्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. ओके, सो ॲट टाईम T0 हा जो काय असणार आहे तो स्नॅपशॉट असणार आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर व्हॅल्यू ऑफ नीड. ओके, व्हॅल्यू ऑफ नीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग नीडचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर क्वेश्चन बघा कसा देतात तुम्हाला. ही सगळी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. ओके, पहिल्यांदा ही गिवन इन्फॉर्मेशन असणार आणि त्याच्यानंतर खाली क्वेश्चन काय देतात तुम्हाला, व्हॉट विल बी द कंटेंट ऑफ द नीड मॅट्रिक्स. नीड मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचे कोणकोणते कंटेंट असणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन आपण करायचं आहे. राईट, सो आयथ रो अँड जेथ कॉलम असतो. फर्स्ट जो आय असतो तो कोण असतो, रो, आणि जे कोण असतो, कॉलम. आता रो म्हणजे काय, आडवी लाईन तुमची जी काय असणार आहे टेबलमध्ये. हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जे असतात ते आय कॉलम असणार आहे. आणि जेथ कॉलम म्हणजे कोण असणार आहे, जे तुमचे कॉलम्स असतात ते उभे कॉलम. आता इथं दिसते बघा तुम्हाला ABC, हे काय असणार आहेत, कॉलम असणार आहेत. ओके, आणि आय कोण असणार आहे, रो असणार आहे. सो ही जी गिवन इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, व्हॉट विल बी दी कंटेंट ऑफ दी नीड मॅट्रिक्स. नीड मॅट्रिक्सचे कंटेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. राईट, आणि गिवनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, अलोकेशन दिलेलं आहे त्या प्रोसेसची, मॅक्स व्हॅल्यू अँड अवेलेबल मॅट्रिक्स दिलेला आहे. बरोबर, तर नीडचे कंटेंट आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी नीडचं फॉर्म्युला काय असणार आहे, मॅक्स व्हॅल्यू मायनस अलोकेशनचे जे काही व्हॅल्यू असतील ते. बरोबर, सो नीड ऑफ आय जेथ कॉलम इज इक्वल्स टू मॅक्स मायनस अलोकेशन, हा आपला फॉर्म्युला असणार आहे. नीडचे कंटेंट कॅल्क्युलेशनसाठी मॅक्सची जी काही व्हॅल्यू असणार आहे मायनस अलोकेशनची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती करायची आहे. ओके, सो सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बुकमध्ये पहिल्यांदा हा टेबल ड्रॉ करून घेतलेला आहे सर्वांनी. बरोबर, P0चे अलोकेशन, मॅक्स व्हॅल्यू आणि अवेलेबल हे काय असणार आहे, ऑल प्रोसेसला सेम व्हॅल्यू असणार आहे. सो तुम्ही आता अलोकेशन मॅट्रिक्स, मॅक्स मॅट्रिक्स ड्रॉ करून घेतला आणि अवेलेबल व्हॅल्यू सगळ्या प्रोसेसेससाठी काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, सो आता आपण कंटेंट ऑफ नीड कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट कॉलम कोणता घ्यायचा, प्रोसेसेस. टोटल 5 प्रोसेसेस असणार आहेत. प्रोसेस P0, P1, P2, P3 अँड P4 अशा टोटल 5 प्रोसेसेस असणार आहेत. त्या एका कॉलममध्ये आपण ड्रॉ करून घेतल्या. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, नीडचे कंटेंट कॅल्क्युलेट करायचे आहे, ज्याच्यामध्ये A, B आणि C हे कोण असणार आहेत, रिसोर्स टाईप असणार आहेत. ओके, मग ते आपण ड्रॉ करून घेतलं. आता कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, P0चं कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा. नीडचे कंटेंट किती आले आहेत, 7, 4, 3. ते कसे आले, मी फर्स्ट स्लाइड पुन्हा घेते. ओके, तर मी काय सांगितलं, नीड कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला काय सांगितला, मॅक्स मायनस अलोकेशनची जी व्हॅल्यू आहे ती. तर
प्रोसेस P0 ची मॅक्स व्हॅल्यू किती आहे? रिसोर्स ए टाईपची 7 आहे, बी ची 5 आहे आणि सी ची किती आहे? 3 आहे. पण अवेलेबल ह्या मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूज किती आहेत? 3, 3 अँड 2 आणि अलोकेशन किती आहे? 0, 1, 0. बरोबर. आता नीडचे कंटेंट कॅल्क्युलेट करायचे प्रोसेस P0 साठी. तर काय येणार कॅल्क्युलेशन? मॅक्स मायनस अलोकेशन. मग मॅक्स व्हॅल्यू काय असणार आहे? रिसोर्स टाईप ए ची 7 आहे आणि अलोकेशनची ए ची व्हॅल्यू किती आहे? 0. सो 7 मायनस 0 किती झाला? 7. सो P0 या प्रोसेसचा ए रिसोर्स टाईप किती झाला? 7. नेक्स्ट बी साठी काय येणार? 5 मायनस 1 किती झाले? 4. मग 7. नेक्स्ट काय होणार? बी रिसोर्स टाईपसाठी 4 येणार आणि नेक्स्ट कोणता कॉलम आहे? सी चा. सी रिसोर्स टाईपमध्ये काय येणार? 3 मायनस 0 किती आलं? 3. म्हणजे यांचं व्हॅल्यू काय आली? P0 या प्रोसेसची नीडचे कंटेंट कोण कोण आले? 7, 4, 3 आहे का? चेक करा. 7, 4, 3 हे सगळे कंटेंट नीड या मॅट्रिक्सचे कोणत्या प्रोसेससाठी असणार आहेत? ऑब्विसली P0 या प्रोसेससाठी. सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे P1 ह्या प्रोसेससाठी. पुन्हा घेऊया फर्स्ट स्लाइड. P1 या प्रोसेसमध्ये मॅक्स व्हॅल्यू किती आहे? 3. अलोकेशन आहे 2. 3 मायनस 2 1. नेक्स्ट रिसोर्स टाईप बी साठी मॅक्स व्हॅल्यू 2 आहे. अलोकेशन 0 आहे. 2 मायनस 0 2. नेक्स्ट सी ह्या रिसोर्स टाईपसाठी मॅक्स व्हॅल्यू 2 आहे. अलोकेशन 0 आहे. मग काय येणार? 2. म्हणजेच ह्यांचं P1 या प्रोसेसचा नीड कंटेंट काय आला? 1, 2, 2. तो लिहिताना कसा लिहायचा? स्क्रीनमध्ये दाखवले तुम्हाला. कॉलम आपण जे मगाशी ड्रॉ केलेले आहेत त्या टेबलमध्ये काय करायचं? फिलअप करायचं. 1, 2, 2 आलं का? नीडचे कंटेंट प्रोसेस P1 साठी. सेम कॅल्क्युलेशन P2 साठी करायचं आहे. P2चं काय येणार? P2 या प्रोसेससाठी मॅक्स व्हॅल्यू 9 मायनस 3 6. नेक्स्ट बी ह्या रिसोर्स टाईपची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. अलोकेशन 0 0 मायनस 0 0. नेक्स्ट सी ह्या रिसोर्स टाईपसाठी काय असणार आहे? व्हॅल्यू 2. तर अलोकेशनचा सी ह्या रिसोर्स टाईपसाठी 2 2 मायनस 2 0. म्हणजे P2 या प्रोसेससाठी नीडचे कंटेंट किती आले आपल्याला? 6 0 0. नेक्स्ट P3 या प्रोसेससाठी काय आलं? 0 1 1 आणि P4 या प्रोसेससाठी सेम कॅल्क्युलेशन असणार आहे. 4 मायनस 0 4. 3 मायनस 0 3. 3 मायनस 2 1. सो काय येणार व्हॅल्यू? 4 3 1. हे कंटेंट कोणाचे झाले? नीड या मॅट्रिक्सचे P4 या प्रोसेससाठी. लक्षात येतंय का? ओके. सो फक्त जर तुम्हाला नीड या मॅट्रिक्सचे कंटेंट कॅल्क्युलेट करा म्हटला तर हा फॉर्म्युला यूज करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. नेक्स्ट जर तुम्हाला विचारलं ह्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या इन सेफ स्टेटमध्ये आहेत का? ओके. असे डिफरंट टाईप्सचे क्वेश्चन विचारले तर त्याच्यासाठी डिफरंट कॅल्क्युलेशन असणार आहे. त्यासाठी आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल सिम्पल होतं ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त कंटेंट ऑफ नीड मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं होतं आणि गिवनमध्ये क्वेश्चनमध्ये आपल्याला काय होतं? ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असणार आहेत त्या नंबर ऑफ प्रोसेसचे अलोकेशन्स, मॅक्झिमम व्हॅल्यूज अँड अवेलेबल मॅट्रिक्स हे गिवन होतं. त्याच्यावरून आपण नीड या मॅट्रिक्सचे कंटेंट आपण फाइंड आउट केले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय काय गिवन आहे? याच्यामध्ये पण पुन्हा तुम्हाला नंबर ऑफ प्रोसेसेस दिलेले आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये टोटल 5 प्रोसेसेस असणार आहेत फ्रॉम P0 टू P4. त्याच्यानंतर काय गिवन आहे? ऑफकोर्स अलोकेशन, मॅक्स अँड अवेलेबल हे 3 कॉलम गिवन आहेत. आता याच्यावरून कॅल्क्युलेशन डिफरंट करायचं आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण नीड कॅल्क्युलेट केला. याच्यामध्ये नीड या मॅट्रिक्सचे कंटेंट कॅल्क्युलेट करायचे आहेत प्लस काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ही जी काही सिस्टीम असणार आहे ज्याच्या अंडर ह्या नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेसेस इन द सेफ स्टेटमध्ये आहेत की अनसेफ स्टेटमध्ये? सेफ स्टेटमध्ये आहेत का त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन असणार आहे? तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सेफ्टी अल्गोरिदम बघितलेला आहे. त्याचा यूज करून आपण हे सेफ स्टेटमध्ये आहे की नाही सिस्टीम हे आपण डिसाईड करणार आहोत. आणि नेक्स्ट काय करायचं आहे? डिटरमाइन द टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स ऑफ इच टाईप. डिफरंट टाईप्सचे रिसोर्सेस आहेत ना त्याची टोटल अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे एक्झाम्पल जे गिवन आहेत त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी फाइंड आउट करायचे आहेत. ओके. म्हणजे 3 टाईप्सचे एक्झाम्पल झाल्यासारखे होतात. तर फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नीड मॅट्रिक्स.
आता मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं, जस्ट तो फॉर्म्युला यूज करायचा, प्लस मायनस जे काय असेल ते करायचं आणि नीड मॅट्रिक्सचे कंटेंट कॅल्क्युलेट करायची. ओके, तर P0, P1, P2, P3 आणि P4 ह्या प्रोसेससाठी नीड कॅल्क्युलेट कसा करायचा हे आपण बघितलेलं आहे मगाच्या एक्झाम्पलमध्ये. सेमच तो फॉर्म्युला यूज करायचा. तर मॅक्स व्हॅल्यू काय असणार आहे P0 प्रोसेसची, ए ह्या रिसोर्स टाईपसाठी 4. सगळं स्क्रीनकडे तुमचं लक्ष असू द्या, त्याशिवाय हे कॅल्क्युलेशन लक्षात येणार नाही. आणि जे दिलेले टेबल्स आहेत ना गिवनमध्ये, ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. म्हणजे कसं होईल, कॅल्क्युलेशन करताना मी जे तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन सांगायले ते तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल पटकन, की कशाचं सबस्ट्रॅक्शन केले, कशाची ॲडिशन केले. ओके, सो पी या प्रोसेससाठी ए हा रिसोर्स टाईपमध्ये नीडचे कंटेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं, 4 - 1 मॅक्स व्हॅल्यू मायनस अलोकेशन केलं. 4 - 1 किती आलं, 3. नेक्स्ट बी रिसोर्स टाईपसाठी काय येणार, 3 - 1 2. आणि नेक्स्ट सी रिसोर्स टाईपसाठी काय येणार, 3 - 2 1. म्हणजे नीडचे कंटेंट काय झाले, 3 2 1. नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती कुठली असणार आहे, P1. P1 ह्या प्रोसेसमध्ये मॅक्स व्हॅल्यू 3, अलोकेशन 2, 3 - 2 1. नेक्स्ट बी रिसोर्स टाईपसाठी 2 - 1 1 आणि 2 - 2 सी रिसोर्स टाईपसाठी 0. म्हणजे त्यांचे नीड कंटेंट काय आलं, 1 1 0. नेक्स्ट P2 या प्रोसेससाठी सेम, 9 - 4 5, 0 - 0 0, 2 - 1 1. सो त्याचा कंटेंट काय आला, 5 0 1. नेक्स्ट काय असणार P3 प्रोसेस. P3 प्रोसेससाठी काय होणार, 7 - 0 7, 5 - 2 3 आणि 3 - 0 0. म्हणजे ह्याचे कंटेंट काय येणार, 7 3 3. आणि लास्ट प्रोसेस कोणती आहे, P4. P4चं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा, त्याची मॅक्स व्हॅल्यू आणि अलोकेशन व्हॅल्यू सेम आहे. सो P4 या प्रोसेससाठी नीड कंटेंट काय येणार, 0 0 0. ओके, सो फर्स्ट दिलेला क्वेश्चन जो होता, कॅल्क्युलेट दी कंटेंट ऑफ दी नीड मॅट्रिक्स, आपण कॅल्क्युलेट केला, डन. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, इज द सिस्टीम इन अ सेफ स्टेट. ही जी काही सिस्टीम आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे का, हे आपण कसं डिसाईड करणार, त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन असणार बघूया आपण. ओके, तर ही जी काही सिस्टीम आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे का ते डिसाईड करण्यासाठी आपण सेफ सिक्वेन्स तयार करणार, बरोबर. मग सेफ सिक्वेन्स म्हणजे काय, जर नीडची व्हॅल्यू इज लेस दॅन अवेलेबल, म्हणजे नीड आणि अवेलेबल ह्या दोघां मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती असणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की गरजेचं आहे. ओके, ही जी काही सिस्टीम आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे की नाही हे डिसाईड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती असणे गरजेचं आहे, नीड आणि अवेलेबल ह्या दोन मॅट्रिक्सची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. आत्ता आपण नीड कॅल्क्युलेट केला, राईट. अवेलेबल हे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन आहे. ओके, सो पहिला प्रोसेस कुठली असणार आहे, P0. P0, P1, P2, P3 अँड P4 असं प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोसेससाठी काय आपण करणार, चेक करणार. जर कंडिशन काय असणार आहे, अवेलेबल ही व्हॅल्यू ही नीडच्या व्हॅल्यूपेक्षा मॅक्झिमम किंवा इक्वल पाहिजे. ओके, असं असेल तर काय येणार, ट्रू येणार. आणि जर तसं नसेल तर काय होणार, ते फॉल्स होणार. ट्रू झालं तर काय होणार, तिथं काय होणार, ती रिक्वेस्ट जी आहे प्रोसेसची ती ग्रँटेड होणार. आणि जर ते फॉल्स झालं तर काय होणार, ती सिस्टीम पुढच्या प्रोसेसला जाणार. ओके, लक्षात येतंय का, ती रिक्वेस्ट जी असणार आहे ती नेक्स्ट प्रोसेसला जाणार. पुन्हा एकदा सांगते मी, सेफ सिक्वेन्स कसा चेक करायचा, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असणार आहेत त्या प्रोसेसेसचा नीड आणि अवेलेबल मॅट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कंडिशन काय सांगितले मी, अवेलेबल ह्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू नेहमी काय पाहिजे, मॅक्झिमम किंवा इक्वल टू नीड पाहिजे. नेहमी काय पाहिजे, एकतर मॅक्झिमम पाहिजे किंवा इक्वल टू नीड, व्हॅल्यू ऑफ नीड पाहिजे. जर तसं नसेल तर त्याचं काय होणार, ते फॉल्स होणार. आणि फॉल्स झालं तर ते काय होणार, नेक्स्ट प्रोसेसला ती सिस्टीम मूव्ह होणार. आणि जर ट्रू झालं तर तिथं काय होणार, ती जी काही प्रोसेसची रिक्वेस्ट असणार आहे ती ग्रँटेड होणार. ओके, लक्षात येते का, मग ज्या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड होणार तिथून सेफ सिक्वेन्स स्टार्ट होणार. मग आता आपल्याकडे टोटल P0 to P4 प्रोसेसेस आहेत. P0 प्रोसेस जर फॉल्स झाली तर ती P1 कडे जाणार, P1 फॉल्स झाली तर P2 कडे जाणार. सपोज P2 ही प्रोसेस काय झाली, ट्रू झाली. P2 या प्रोसेससाठीची ती जी काही कंडिशन आपण दिले नीड आणि अवेलेबलमध्ये
ती जर ट्रू झाली तर तिथं काय होणार, ती रिक्वेस्ट त्या प्रोसेसची ग्रँटेड होणार आणि तिथून सेफ सिक्वेन्स स्टार्ट होणार. मग जिथं प्रोसेस ग्रँटेड होते तिथून सेफ सिक्वेन्स स्टार्ट होतो. लक्षात येते का? आता आपण कॅल्क्युलेशन स्टार्ट करूया सेफ सिक्वेन्ससाठी. फॉर प्रोसेस P0 ह्या प्रोसेससाठी आपण आता नीड हा, लक्ष द्या इथं हा टेबल, ओके, नीड कॅल्क्युलेट केलाय आपण प्रत्येक प्रोसेससाठी. ओके, तो तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या. सर्वांनी नीड प्रत्येक प्रोसेससाठीचा तुमच्या बुकमध्ये एका ठिकाणी लिहून घ्या. घेतला? ओके. आता पहिला तुम्ही क्वेश्चन लिहूनच घेतलाय, त्याच्यामध्ये तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू आहे, अवेलेबलची व्हॅल्यू आहे का? अवेलेबल तर सगळ्यांसाठी सेमच असणार आहे. अवेलेबल किती आहे? 210. आता अवेलेबल कसा चेंज होत जातोय बघा. अवेलेबल हा मॅट्रिक्स नंतर कसा चेंज होत जातोय तो बघा. काय पहिल्यांदा काय बघायचं आपण, P0 या प्रोसेससाठी नीड लिहून घेतला, किती आहे 321 कॅल्क्युलेशन केल्यानंतर. अवेलेबल किती आहे गिवन मध्ये 210. मी कंडिशन तुम्हाला काय सांगितले, हा आपण कोणता अल्गोरिदम यूज करालो इथं, सेफ्टी अल्गोरिदम. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जर सेफ्टी अल्गोरिदम कोणाला समजला नसेल तर हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला लक्षात येऊन जाईल. काय आहे याच्यामध्ये, नीडची व्हॅल्यू ही लेस दॅन किंवा इक्वल टू कोणा पाहिजे, अवेलेबल पाहिजे. आता इथं क्रॉस चेक करा, नीडची व्हॅल्यू किती आहे 321, अवेलेबलची व्हॅल्यू किती आहे 210. म्हणजे अवेलेबलची व्हॅल्यू स्मॉल आहे ना, नीडची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची जास्त पाहिजे, अवेलेबलची. पण इथं तसं आहे का, नाही. म्हणजे ही कंडिशन काय झाली, फॉल्स. लिहिलंय का इथं फॉल्स, त्यामुळे ती सिस्टीम काय होणार, नेक्स्ट प्रोसेसकडे मूव्ह होणार. ओके, मग इथं सेफ सिक्वेन्स स्टार्ट झाला का, नाही. साईडला तुम्ही तुमच्याच बुकमध्ये सेफ सिक्वेन्स म्हणून लिहून घ्या. ओके, तुमच्या बुकमध्ये सेफ सिक्वेन्स लिहून घ्या. तिथं कुठली प्रोसेस घ्यायची ते मी तुम्हाला नंतर सांगत जाईन कॅल्क्युलेशन करताना. P0 ही प्रोसेस तर फॉल्स झाले, त्यामुळे P0 तर येणार नाही सेफ सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा. मग आपण काय करणार, नेक्स्ट प्रोसेसकडे जाणार, प्रोसेस P1 कडे. पुन्हा प्रोसेस P1चा नीड लिहून घेतला आपण नोट डाऊन करून, काय आहे 110. अवेलेबल काय आहे 210, असा मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये चेक करूया कोणाची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. नीडची व्हॅल्यू 110, अवेलेबलची व्हॅल्यू 210. मग इथं व्हॅल्यू कोणाची मॅक्झिमम आहे, अवेलेबलची, बरोबर. मग ही जी काही कंडिशन असणार आहे, नीड इज लेस दॅन ऑर इक्वल टू अवेलेबल इज इक्वल्स टू ट्रू येणार का, ऑफकोर्स ट्रू येणार. मग मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, जर दिलेली गिवन कंडिशन ट्रू असेल तर ती रिक्वेस्ट काय होते, ग्रँटेड होते, बरोबर. मग इथं प्रोसेस कोण आहे, P1 ह्या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड झाली का, तर ग्रँटेड झाली, कारण ती जी काही कंडिशन आहे ती ट्रू आहे, त्यामुळे P1 ह्या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड झाली. तर जेव्हा ते प्रोसेस ग्रँटेड होईल त्यावेळी अवेलेबल काय होतोय, चेंज होतोय. कसा चेंज होतोय, तर अवेलेबल इज इक्वल्स टू जो ऑलरेडी अवेलेबल होता त्याच्यामध्ये काय केलं जातं, अलोकेशन ॲड केलं जातं. ओके, त्या प्रोसेसचं काय अलोकेशन आहे ते ॲड केलं जातं. आता एक्झिस्टिंग अवेलेबल काय होता 210, बरोबर. ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, ॲड काय करायचं, अलोकेशन, त्या प्रोसेसचं अलोकेशन ॲड करायचं. आता प्रोसेस P1चं अलोकेशन काय आहे, चेक करा ह्या टेबलमध्ये. P1 ह्या प्रोसेसचं अलोकेशन काय आहे 212, बरोबर. प्रोसेस P1चं अलोकेशन काय आहे 212 आणि ऑलरेडी अवेलेबल किती होता 210. म्हणजेच न्यू तयार झालेला अवेलेबल किती होतोय बघा. हा, आणि जो न्यूली तयार झालेला अवेलेबल असणार आहे ना तोच नंतर यूज करत जायचा असतो. लक्षात येतंय का? ओके. सो अवेलेबल इज इक्वल्स टू अवेलेबल प्लस अलोकेशन, म्हणजे ऑलरेडी जो काही अवेलेबल्स मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये अलोकेशन मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू ॲड करायच्या. मग 2 + 2 किती झालं 4. नेक्स्ट 1 + 1 किती झालं 2 आणि 0 + 2 किती झालं 2. म्हणजे अवेलेबलचा नवीन मॅट्रिक्स काय तयार झाला 4 2 2. लक्षात येते का? ओके. मी तुम्हाला बुकमध्ये सेफ सिक्वेन्स म्हणून लिहून घ्या म्हटलेलं. म्हणजे सेफ सिक्वेन्स कुठून स्टार्ट झाला, P1 ह्या प्रोसेसपासून स्टार्ट झाला का, कारण त्याच्यामध्ये जी काही कंडिशन होती नीड आणि अवेलेबलच्या मधली ती ट्रू झाले, त्यामुळे सेफ सिक्वेन्स कुठून स्टार्ट झाला P1 पासून. सो लिहून घ्या सेफ सिक्वेन्स इज इक्वल्स टू P1. ओके. आता नेक्स्ट प्रोसेसचं बघूया. ट्रू आलं तर ती लिहायची, नाही आलं तर ती ड्रॉप करायची आणि नेक्स्ट प्रोसेस घ्यायची. ओके. सो आत्ता सध्या आपल्याकडे सेफ सिक्वेन्समध्ये P1 आलेला आहे.
नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस P2. P2 ह्या प्रोसेसचा नीड तुम्ही लिहून घेतला, आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये टेबल चेक करून तो आला 501. ओके, आता अवेलेबल काय आला 422. आत्ताच जस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला ना न्यूली तयार झालेला अवेलेबल, तोच नेक्स्ट यूज करत जायचं आहे. ओके, तिथं चेंज झाला ना, ती प्रोसेस ग्रँट झाली, त्यामुळे त्या अवेलेबलमध्ये त्या प्रोसेसचं अलोकेशन ॲड केलं आणि न्यूली अवेलेबल तिथं क्रिएट झाला. आता तो जो न्यूली अवेलेबल क्रिएट झालेला आहे तो आपण नेक्स्ट प्रोसेसला यूज केला. आता इथं चेक करा, नीडची व्हॅल्यू किती आली 501, अवेलेबलची व्हॅल्यू किती आली 422. मग कंडिशन काय आहे, नीडची व्हॅल्यू काय पाहिजे, लेस पाहिजे अवेलेबलपेक्षा, पण तसं इथं दिसतंय का, नाही. त्यामुळे ही प्रोसेस काय होणार, फॉल्स होणार आणि काय करणार सिस्टीम, नेक्स्ट प्रोसेसकडे मूव्ह होणार. ओके, सो P2 ही प्रोसेस सेफ सिक्वेन्समध्ये येणार का, नाही. तोपर्यंत काय करायची, ती ड्रॉप करायची. नेक्स्ट प्रोसेस घ्यायची P3 प्रोसेस. P3 प्रोसेसचा नीड काय आहे 733, जो आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेला आहे. नीड हा मॅट्रिक्स, त्यामधला P3 या प्रोसेसचा नीड कंटेंट घेतला 733. नेक्स्ट आहे अवेलेबल. अवेलेबल न्यूली तयार झालेला कुठला आहे 422. आता इथं लक्ष द्या, नीडची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे अवेलेबलपेक्षा, त्यामुळे ही कंडिशन काय असणार, फॉल्स होणार. त्यामुळे ही सिस्टीम काय होणार, नेक्स्ट प्रोसेसकडे मूव्ह होणार. ओके, सो आपण नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया. प्रोसेस P4 कडे गेलो. P4 या प्रोसेसचा नीड किती आहे 000. अवेलेबल न्यूली अवेलेबल असणारा मॅट्रिक्स काय आहे 422. आता इथं नीडची व्हॅल्यू ही अवेलेबल व्हॅल्यूपेक्षा कमी आहे का, आहे. म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली, त्यामुळे P4 या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड झाली, ऑफकोर्स झाली. ओके, P4 या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड झाली. मग ग्रँट झाल्यावर आपण काय म्हटलेलं, अवेलेबल चेंज होतो, जो ऑलरेडी अवेलेबल असणार आहे त्याच्यामध्ये त्या प्रोसेसचा अलोकेशन ॲड करतो. ऑलरेडी अवेलेबलचा मॅट्रिक्स किती होता 422. ओके, याच्यामध्ये ॲड काय करायचं, P4 या प्रोसेसचं अलोकेशन. P4 या प्रोसेसचं अलोकेशन किती आहे 112. सो अवेलेबल प्लस अलोकेशन केल्यानंतर न्यूली तयार झालेला अवेलेबल कोणता मिळाला 4 + 1 5, 2 + 1 3 अँड 2 + 2 4. 5 3 4 हा न्यूली अवेलेबल असणारा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला आहे P4 या प्रोसेससाठी. ओके, आता मी मगाशी तुम्हाला सेफ सिक्वेन्स लिहून घ्यायला लावलेला, त्यामध्ये P1 ही प्रोसेस ट्रू झालेली, त्यामुळे P1 लिहून घ्यायला लावला. त्याच्यानंतर P2 आणि P3 फॉल्स झाल्या, त्यामुळे त्या ड्रॉप करायला लावल्या. नेक्स्ट कोण आहे P4, ही आपली जी लास्ट प्रोसेस होती ती, मग ती आता नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. P1 या प्रोसेस नंतर कोण झाली आपली P4, लक्षात आली. ओके, आता टोटल आपल्याकडे P4 या प्रोसेसपर्यंत होतं, राईट. मग पुन्हा आपण P0 प्रोसेसकडे जायचं. असं कधीपर्यंत जायचं, जोपर्यंत त्या सगळ्या प्रोसेसेस ट्रू होत नाहीत तोपर्यंत. आणि जर होतच नसतील तर त्या कंडिशनला काय होतं, ती सेफ स्टेटमध्ये सिस्टीम नाही. पण जर झाल्या तर काय म्हणायचं, ती सेफ स्टेटमध्ये आहे सिस्टीम. ओके, सो सेफ सिक्वेन्स काय झाला P1 प्रोसेस, त्याच्यानंतर P4. ओके, इथपर्यंत तरी लक्षात आलं सर्वांच्या. पुन्हा आपण P0 प्रोसेससाठी कॅल्क्युलेशन चालू करूया. ओके, तर नाऊ अगेन चेक फॉर प्रोसेस P2 नीड इज इक्वल्स टू, आता नीड काय येणार, नीड P2 या प्रोसेसचा काय असणार आहे 501, ज्या गिवन टेबलमध्ये आहे त्या. ओके, त्याच्यामध्ये अवेलेबल काय असणार आहे, आता आपण न्यूली क्रिएट केलेला 534. P2 या प्रोसेससाठी नीड किती होता त्या टेबलमधला 501, तो नोट डाऊन करून घेतला. अवेलेबल किती झालाय आता 534. ह्या दोघांचं कंपॅरिझन करा. याच्यामध्ये नीडची व्हॅल्यू काय आहे 501, तर अवेलेबलची व्हॅल्यू आहे 534. मग ग्रेटर कोण आहे अवेलेबल. ऑफकोर्स ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. मग जेव्हा ही कंडिशन ट्रू झाली त्यावेळी काय होतंय, त्या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँट केली जाते. ओके, मग सेफ सिक्वेन्समध्ये P2 ही प्रोसेस येणार का, तर येणार. P4 नंतर कोणती प्रोसेस येणार, मग P2 प्रोसेस येणार. आणि जेव्हा त्या प्रोसेसची रिक्वेस्ट ग्रँटेड होते त्यावेळी काय केलं जातं, अवेलेबल चेंज होतो. त्या अवेलेबलमध्ये त्या प्रोसेसचं अलोकेशन ॲड केलं जातं. अवेलेबल काय आहे 534, अलोकेशन काय आहे 401. त्यांची ॲडिशन केली 5 + 4 9, 3 + 0 3, 4 + 1 5. मग न्यूली अवेलेबल किती तयार झाला 935. आता हा न्यूली अवेलेबल तयार झालेला कोणत्या प्रोसेसकडे द्यायचा नंतर P3 या प्रोसेसकडे, कारण P3 ही प्रोसेस मगाशी फॉल्स झालेली, बरोबर. सो P3 या प्रोसेससाठी पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं.
P3 ह्या प्रोसेसचा नीड किती होता 733. अवेलेबल जो न्यूली अवेलेबल आता आपण कॅल्क्युलेट केलाय तो किती आहे 935, तो यूज करायचा. मग नीड आणि अवेलेबल यामध्ये कंपॅरिझन केल्यानंतर नीडची व्हॅल्यू स्मॉल आहे का आहे. मग ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. त्यामुळे P3 ही प्रोसेसची रिक्वेस्ट काय झाली ग्रँटेड झाली. म्हणजे सेफ सिक्वेन्समध्ये शेवटी कोण येणार P3 प्रोसेस येणार. ओके. मग पुन्हा आपण काय करायचं अवेलेबल चेंज करायचा. मग अवेलेबल इज इक्वल्स टू अवेलेबल प्लस अलोकेशन केलं. अवेलेबल किती झाला न्यूली अवेलेबल किती आहे 935. याच्यामध्ये काय करायचं P3 या प्रोसेसचं अलोकेशन ॲड करायचं 0 2 0. मग 9 + 0 9, 3 + 2 5 आणि 5 + 0 5. मग न्यूली अवेलेबल कुठला तयार झाला 955. ओके. त्यावेळी P3 ही प्रोसेस काय झाली ग्रँटेड झाली P3 या प्रोसेसची रिक्वेस्ट. सो त्याच्यानंतर काय येणार सेफ सिक्वेन्स P3 येणार. मग त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा आपण P0 या प्रोसेसकडे जायचं कारण त्याचं अजून काय झालं नाही आहे ट्रू झालेली नाही आहे व्हॅल्यू. ओके. त्याचं कॅल्क्युलेशन अजून ट्रू झालेलं नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करत जायचं. तर आपण प्रोसेस P0 साठी पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यामध्ये काय आहे नीड काय आहे 3 2 1 बरोबर. अवेलेबल न्यूली क्रिएट केलेला किती आहे 955. मग इथं नीडची व्हॅल्यू 3 2 1 अवेलेबलची व्हॅल्यू 955. ऑफकोर्स नीडची व्हॅल्यू स्मॉल आहे त्यामुळे काय होणार इथं ही कंडिशन ट्रू होणार. ओके. मग लास्टला सगळ्यात शेवटी कोणती प्रोसेस कंडिशन ट्रू झाली तर P0. मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कुठली प्रोसेस येणार सेफ सिक्वेन्समध्ये P0. म्हणजे लक्षात घ्या पहिला ज्या प्रोसेसचं कंडिशन जी काय असणार आहे ती ट्रू होईल नीड आणि अवेलेबल मधली त्यावेळी ती पहिल्यांदा प्रोसेस सेफ सिक्वेन्समध्ये येणार. मग कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला मी जसं ट्रू होत जाईल तसं तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायला लावलेलं. तो सेफ सिक्वेन्स असाच आला आहे का चेक करा. सेफ सिक्वेन्स काय येणार पहिल्यांदा P1 प्रोसेस मग P4 प्रोसेस मग P2 मग P3 प्रोसेस आणि लास्टला कोणती प्रोसेस येणार P0 प्रोसेस. सो द सिस्टीम अलोकेट्स ऑल दी नीडेड रिसोर्स टू ईच प्रोसेस. त्यामुळे सिस्टीमनं काय केलं आहे जेवढे काही रिसोर्स गरजेचे आहेत ते सगळे रिसोर्स त्या सिस्टीमला अलोकेट केलेले आहेत. सो वी कॅन से दॅट द सिस्टीम इज इन सेफ स्टेट. त्यामुळे आपण ह्या सिस्टीमला सेफ स्टेटमध्ये आहे असं म्हणू शकतो. लक्षात येते का. आणि लास्ट थर्ड क्वेश्चन होता याच्यामध्ये. फर्स्ट होता नीड मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट क्वेश्चन होता ही सिस्टीम जी आहे ती सेफ स्टेटमध्ये आहे का डिसाईड करा. हे सगळं एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती सिस्टीम सेफ स्टेटमध्ये आहे. सो सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. त्याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन एक होता टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स कॅल्क्युलेट करा. काय होता टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स कॅल्क्युलेट करा. तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे सम ऑफ कॉलम्स ऑफ अलोकेशन प्लस अवेलेबल. टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स कॅल्क्युलेट करायचे आहेत ना तर टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स कॅल्क्युलेट करताना कशाची ॲडिशन करायची सम ऑफ कॉलम ऑफ अलोकेशन्स प्लस अवेलेबल. आता अवेलेबल ही सगळ्यांची युनिक व्हॅल्यू असणार आहे ती आहे 210. पण सम ऑफ कॉलम ऑफ अलोकेशन 857 हे कसं आलं तर जे काही तुमचं अलोकेशनचं कॉलम असणार आहे ना त्या अलोकेशनच्या कॉलममध्ये ABC असे जे काही रिसोर्स टाईप आहेत त्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं 857 हे कॅल्क्युलेशन मिळालं. टेबल बघूया आपण त्यासाठी क्वेश्चन. ओके. ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला सम ऑफ कॉलम ऑफ अलोकेशनचा जो कॉलम आहे त्यामध्ये A रिसोर्स टाईप B रिसोर्स टाईप आणि C रिसोर्स टाईप असे इंडिव्हिज्युअल आहेत. A रिसोर्स टाईपचं कॅल्क्युलेशन करा 1 + 2 3 3 + 4 7 7 + 0 7 7 + 1 8. मग A हा रिसोर्स टाईप किती झाला 8. मग B ह्या रिसोर्स टाईपसाठी कॅल्क्युलेट करा 1 + 1 2 2 + 0 2 2 + 2 4 4 + 1 5. मग B रिसोर्स टाईपसाठी काय झालं 5. आणि C रिसोर्स टाईपसाठी बघा 2 + 2 4 4 + 1 5 5 + 0 5 5 + 2 7. म्हणजेच सम ऑफ कॉलम ऑफ अलोकेशन किती झालं 857. ओके. लक्षात आलं ते कसं आलं. आता आपण कॅल्क्युलेशन कशाचं करायला लागलोय तर टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स. टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्सचा फॉर्म्युला काय असणार आहे
सम ऑफ कॉलम ऑफ अलोकेशन म्हणजे 857 कसं आलं ते आत्ता आपण जस्ट बघितलं, प्लस अवेलेबल. अवेलेबल तर एकच आहे सगळ्या प्रोसेससाठी क्वेश्चनमध्ये दिलेला 210. आता यांची ॲडिशन बघा हां. 8 + 2 किती झाला 10, 5 + 1 6 आणि 7 + 0 7. हे झालं टोटल अमाऊंट ऑफ रिसोर्स. लक्षात येते का एक्झाम्पल्स? ओके, थँक्यू. सेफ्टी अल्गोरिदम तुम्हाला जस्ट डिस्क्रिप्शन करताना प्रिव्हियस लेक्चरमध्ये समजला नसेल, पण एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला तो पटकन लक्षात येऊन जाईल. सो हे एक्झाम्पल तुम्ही नीट सॉल्व्ह करा, बुकमध्ये लिहून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा समजावून घ्या, पटकन तुमच्या लक्षात येईल. मला वाटते एवढं एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे, तुम्हाला ते समजलं असेल. थँक्यू.